12 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्वाचे सूर्यग्रहण होणार आहे आणि या ग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे का, सुतक लागेल का आणि ग्रहण काळात कोणते नियम पाळावेत. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि ग्रहण संपल्यानंतर काय करावे, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला देखील याचे प्रश्न पडले असतील तर उत्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया. 12 ऑगस्ट 2026 बुधवारी या दिवशी सूर्यग्रहण होणार आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण सुरू होणार आहे रात्री 9:02 आणि ग्रहणाचा मध्य असणार आहे रात्री 11:26 ग्रहण समाप्त 13 ऑगस्ट पहाटे 1:28 होणार आहे. आता हे ग्रहण भारतातून दिसणार का, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. म्हणून भारतातील अनेक पंचांगानुसार या ग्रहणाचे सूतक लागू होत नाही. त्यामुळे नियमित पूजा, आरती आणि दैनिक धार्मिक कार्य नेहमीप्रमाणे करता येतील. तरीही अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेनुसार काही परंपरा आजही पाळल्या जातात. त्या कोणत्या आहेत तर सूतक लागेल का. अनेक जण विचारतात, भारतात ग्रहण दिसत नसतानाही सूतक पाळावे का. तर याचे उत्तर असे आहे की हे ग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे अनेक पंचांगानुसार सूतक लागू होत नाही. तरीही ज्या कुटुंबामध्ये पूर्वापार ही परंपरा पाळली जाते ते श्रद्धेनुसार काही नियम पाळतात. पण हे नियम बंधनकारक नसून श्रद्धेवर आधारित आहेत. ग्रहण काळात नेमके काय करावे, तर अनेक घरांमध्ये ग्रहण काळात पुढील गोष्टी केल्या जातात. पहिलं म्हणजे तर देवाचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्ट देवतेचे मंत्र जपावेत. दुसरं म्हणजे तर धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे. रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा किंवा भगवद्गीतेचे वाचन करावे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नामध्ये तुळशीचे पान ठेवावे. अनेक घरामध्ये ही परंपरा आजही पाळली जाते आणि मन शांत ठेवून नक्की प्रार्थना करा. ग्रहण काळात काय टाळावे, तर अनेक घरामध्ये परंपरेनुसार पुढील गोष्टी टाळल्या जातात. ग्रहण काळात भोजन करणे हे टाळले जाते. अन्न उघडे ठेवणे, त्याचबरोबर केस, नखे कापणे, अनावश्यक वादविवाद किंवा राग करणे, शुभ कार्याची सुरुवात करणे, या गोष्टी ह्या नक्की टाळल्या पाहिजेत. गर्भवती महिलांनी काय करावे, तर गर्भवती महिलांबाबत अनेक पारंपरिक समजुती प्रचलित आहेत. अनेक घरामध्ये त्यांना शक्यतो विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर देवाचे नामस्मरण किंवा मंत्र जप करण्यास देखील सांगितले जाते आणि सकारात्मक विचार ठेवावेत. त्याचबरोबर मन शांत ठेवावे असेही सांगितले जाते ज्या त्या परंपरेनुसार. गर्भवती महिलांनी काय टाळावे, तर परंपरेनुसार अनेक कुटुंबामध्ये असे मानले जाते की चाकू, सुरी किंवा कात्रीने फळे किंवा भाज्या कापू नयेत. त्याचबरोबर शिवणकाम, भरतकाम किंवा विणकाम करू नये आणि ग्रहण प्रत्यक्ष पाहणे टाळावे. त्याचबरोबर जड वस्तू उचलू नयेत. ग्रहण संपल्यानंतर काय करावे, तर अनेक घरांमध्ये ग्रहण संपल्यानंतर स्नान केले जाते. त्याचबरोबर देवघर स्वच्छ करून पूजा आणि आरती केली जाते. घरात गंगाजल शिंपडले जाते. अशा काही ठिकाणी परंपरा आहेत. त्यानंतर ताजे अन्न तयार करून भोजन केले जाते आणि शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान देखील केले जाते. 12 ऑगस्ट 2026 चे सूर्यग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे अनेक पंचांगानुसार सूतक हे लागू होत नाही. तरी ज्या कुटुंबामध्ये परंपरेनुसार आलेल्या काही रीती परंपरा पाळल्या जातात ते तुम्ही नक्की पाळू शकता. आणि ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील शेअर करा. आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्ही देखील गर्भवती महिला असतील तर
तुमच्या परंपरेनुसार काळजी नक्की घेऊ शकता.